की आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये जातीयवाद संपला. आता पहिल्यासारखे लोक राहिले नाही. पहिल्या मानसिकतेचे लोक राहिले नाही. जात राहिली नाही. आता कोणी जातीपाती बघत नाहीये. पण आज जो मला अनुभव आलाय, तो मी अनुभव आज या व्हिडिओमध्ये शेअर करू इच्छितो. मी रूम पाहण्यासाठी एका नगरमध्ये गेलो होतो. एरिया नगर नाव ते व्यक्तीचं कुठंच काही सांगणं मला काही उद्देश नाही. कारण तो या समाज व्यवस्थेचा एक घटक आहे आणि समाजानं त्याच्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी घालून दिल्यात किंवा समाजात जे चालू आहे, त्याच्या हिशोबानं चालणं ते त्याचं किती कर्तव्य समजतो असं त्याला वाटत असेल आणि त्या हिशोबाने तो वागला असावा कदाचित. मी रूम पाहण्याच्या उद्देशानेच गेलो होतो आणि एका गेटवर एक बोर्ड पाहिला, तिथं रूम किरायाने मिळेल फॅमिलीसाठी. कसं पाहिलं आणि मला निश्चितच फॅमिलीसाठीच रूम पाहिजे होती. मी त्या नंबरवर कॉल केला. ते म्हणले, "थांबा, मी 2 मिनिटात येतोय," म्हटले, "बाहेर आहे." ते आले. आल्याच्या नंतर त्याने मध्येही घेतलं नाही. सुरुवातीला नाव वगैरे विचारलं. नाव म्हणण्यापेक्षा आडनावच विचारलं. आणि आपल्या देशात कसं आहे, की आडनावावरून जातीचा शोध लावण्यात सुरू असते. नाही लक्षात आलं तर मग मूळचे कुठले, हे कुठले, ते कुठले असं काढून एकंदरीत त्याला सरळ न खाता असं उलटा हात करून खायची सवय असते. पण मुळात त्याला जातच विचारायची असते. मग त्यांनी विचारलं. मी सांगितलं, "बाबा एस-सीचा आहे, शेड्यूल कास्ट, बुद्धिस्ट, जय भीम, पूर्वीचा महार आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं, त्यांच्या पुण्याईनं आज नवबौद्ध बौद्ध झालेला." असं आहे का? पण त्यांचा चेहरा उतरला. कारण त्यांना रूम द्यायची नव्हती. ते म्हणले, "मी आतापर्यंत बरेच किरायेदार ठेवले, पण मी कुठल्या एस-सीच्या माणसाला रूम दिली नाही." मग विचारलं मी, "काय कारण होतं त्यामागचं, की कशामुळे तुम्ही देत नाही?" "नाही," म्हणले, "मी आतापर्यंत दिले नाही. आमचे बाकीचे लोकं डिस्टर्ब होतात." मग डिस्टर्ब व्हायचं काय संबंध आहे? मी जसा हाडामासाचा बंधू आहे, तुम्ही तसेच आहात. थोडा राग आला पण मला दाखवायचं नव्हतं. तर तो एक माणूस व्यक्ती एक हे आहे, तो घटक आहे समाजाचा. तो समाजात ज्या गोष्टी चालू आहेत, ते समाजाने त्याच्या डोक्यात जे भरलंय किंवा उद्या कदाचित एखाद्या महारामांगाला त्यानं रूम किरायानं दिली. समाजाच्या लोकांनी त्याला बहिष्कार टाकलं तर? त्याच्यापासूनही त्याला वाचायचंय. हे असू शकतं. मी त्यांना साधं म्हटलं, "मी जर एखाद्या ऑफिसमध्ये तुमचा सीनियर असतो, तर तुम्हाला मला साहेब म्हणावं लागलं असतं." "हो," म्हणला, "ते बरोबर आहे." म्हणजे तुम्हाला शाहू महाराज माहीत आहेत का? हां, तो त्यांच्या जातीचा होता. मग शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे नावाच्या एका महाराच्या माणसाला हॉटेल चालू करून दिलं होतं. आजपासून 100 वर्षापूर्वी. सत्यशोधक हॉटेल आणि त्या हॉटेलमध्ये स्वतः शाहू महाराज चहा प्यायचे. त्यांचे सगळे दरबारी तिथं चहा प्यायचे. देवीच्या मंदिराची दर्शनाला जायचे ते शाहू महाराजाला मुजरा करून केल्याशिवाय जायला जमत नव्हतं. राजा बसलाय त्या हॉटेलमध्ये आणि समोरून जाणं योग्य नाही. त्याला चहा प्यायला बोलवायची, तर हे प्यायचे शाहू महाराजांसोबत चहा. हे एका राजाने 100 वर्षापूर्वी स केलं होतं. मग आज लक्षात येतंय, की फुलेशाह आंबेडकर जे आपण म्हणतोय, नाव घेतोय, तर त्यांनी जी छोटीशी गोष्ट केली होती, ती किती महान क्रांतीची सुरुवात होती. आज 100 वर्षानंतर आपण ज्यावेळेस या गोष्टीकडे पाहतोय, तर आजही जातीवाद संपलाय असं वाटत नाही. उघड-उघड नाहीये. पहिला जो उघड होता, तो आता छुप्या पद्धतीनं आहे. बाबासाहेब, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे सामाजिक सुधारणेचे जे चळवळी केल्या, जे काम केलं, त्यामुळे आज हा पुरोगामी महाराष्ट्र इथपर्यंत आलाय. मग त्यांना कदाचित या गोष्टीचं वाईट वाटलं असेल. ते म्हणले, "बरोबर आहे तुमचं," म्हणले. "शाहू महाराज, बाबासाहेब नसते, त्यांची राज्यघटना नसती, तर आज आपण इथं रस्त्यावर उभे राहून बोलू देखील शकलो नसतो." असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. रूम द्यायची इच्छा असेल, पण नातेवाईक इकडं-तिकडं काय म्हणतील? मारामागायला रूम किरायानं दिली आहे. हं. त्यामुळे तो कदाचित हिरमुसला. माझ्या हातात हात देऊन म्हणाला, "तुम्हाला दुसरीकडे बघा," म्हणला, "आजूबाजूला बघा भेटेल कुठं ना तो." निघालो तिथं. तर हे किस्सा होता माझ्यासोबत आज घडलाय. मी तुमच्यासोबत शेअर करावा वाटला असा आतून म्हणून केला. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं मला नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास लाईक, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
धन्यवाद.